गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रो. पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये आपण इंडेक्स नंबर्स या टॉपिकची चर्चा करतो आहे. आत्तापर्यंत आपण अनवेटेड इंडेक्स नंबर्स आणि वेटेड इंडेक्स नंबर्स या दोन कॅटेगरीमध्ये वेगवेगळे इंडेक्स नंबर्स पाहिलेले आहेत. अनवेटेड इंडेक्स नंबरमध्ये दोन पद्धती आहेत. पहिली पद्धत म्हणजे सिंपल ॲग्रिगेटिव्ह मेथड. या चार्टमध्ये तुमच्या लक्षात येईल, हा एक फ्लो चार्ट तयार केलेला आहे. सिंपल ॲग्रिगेटिव्ह मेथड, त्यानंतर ॲव्हरेज ऑफ प्राईस रिलेटिव्ज, अशा दोन पद्धती आपण अनवेटेड इंडेक्स नंबरमध्ये पाहिलेल्या आहेत. वेटेड इंडेक्स नंबर्समध्ये तीन पद्धती आपण पाहिल्या, ज्याच्यामध्ये एक पासीज प्राइस इंडेक्स नंबर, लस्पायरेज प्राइस इंडेक्स नंबर आणि फिशर्स प्राइस इंडेक्स नंबर. याच्यावरती आपण एक न्यूमेरिकल एक्झाम्पल डिस्कस केलेलं आहे. आता जसं आपण प्राइस ही एक फिनॉमिनन आहे, त्याच्यामध्ये असलेले बदल अभ्यास करण्यासाठी प्राइस इंडेक्स नंबर वापरतो. त्याच पद्धतीने आपल्याला क्वांटिटीजमध्ये होणारे जे बदल आहेत ते बदल अभ्यास करण्यासाठी क्वांटिटी इंडेक्स नंबर्स कॅल्क्युलेट करता येतात. आता हे क्वांटिटी इंडेक्स नंबर्स कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचे, त्याच्यासाठी कोणकोणत्या पद्धती आहेत, ते आजच्या या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. क्वांटिटी इंडेक्स नंबर्स मेजर the average percentage of change in the quantity or volume of goods sold, consumed or produced during a given time period with respect to some convenient base period. जसं किमतीमध्ये होणारे बदल आपण अभ्यासले, तसं क्वांटिटीज, मग त्या क्वांटिटीज कशा असतील, म्हणजे ज्या विकल्या गेल्या असतील किंवा ज्याचा ग्राहकाने उपभोग घेतलेला असेल किंवा ज्या वस्तू तयार केल्या गेल्या असतील बाय मीन्स ऑफ नॅचरल प्रोसेस और आर्टिफिशियल प्रोसेस. म्हणजे उदाहरणार्थ एखादा कारखानदार एखाद्या वस्तूंची निर्मिती करतो, त्याला पण आर्टिफिशियल प्रोडक्शन असं म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मोबाईल फोन्स हे एका प्रोसेसमध्ये तयार होतात, फॅक्टरीमध्ये तयार होतात, कंपनीमध्ये तयार होतात. तर धान्य, उदाहरणार्थ गहू असेल, ज्वारी असेल, एका नॅचरल प्रक्रियेमध्ये तयार होत असते. तर या क्वांटिटी ज्या प्रोड्यूस झालेल्या आहेत नॅचरल प्रोसेसमध्ये, आर्टिफिशियल प्रोसेसमध्ये, ज्याचा ग्राहकाने उपभोग घेतलेला आहे किंवा व्हेंडर्सनी त्या विकलेल्या आहेत, खरेदी केलेल्या आहेत, असे जे सगळे बदल आहेत त्यांचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपल्याला क्वांटिटी इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करता येतो. हेन्स इट इज अ मेजर ऑफ रिलेटिव्ह चेंजेस ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम इन दी क्वांटिटीज ऑफ अ पर्टिक्युलर सेट ऑफ गुड्स. म्हणजे आता उदाहरणार्थ आपल्याला शेती उत्पादनाचा क्वांटिटी इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न पण केला तर त्याचा अर्थ काय होतो की फॉर एक्झाम्पल 2015 आणि 2020 या 2 वर्षांची मला तुलना करायची असेल तर 2015मध्ये शेती उत्पादन किती प्रमाणात झालेलं आहे आणि 2020मध्ये त्याच्या तुलनेत त्याच्यात काय बदल झाले, घट झालेली आहे, वाढ झालेली आहे, तेवढंच उत्पादन राहिलेलं आहे, याचा मला जर अभ्यास करायचा असेल तर त्याला आपण ॲग्रिकल्चरल क्वांटिटी इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करणार. द टाईप्स अँड मेथड्स ऑफ कन्स्ट्रक्शन
of quantity index numbers are same as that of price index numbers. The only change we need to do is to replace price quotations by quantity quotations and quantity quotations by price quotations. म्हणजे आत्तापर्यंत जे आपण सगळे फॉर्म्युले पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये मला प्राइस इंडेक्स नंबर ज्या ऐवजी क्वांटिटी इंडेक्स नंबर जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्या सगळ्या फॉर्म्युल्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी प्राइस आहे त्या ठिकाणी तुम्ही क्वांटिटी घ्यायचं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी क्वांटिटी आहे त्या ठिकाणी तुम्ही काय घ्यायचं आहे प्राइस घ्यायचं. हा बदल तुम्ही केला तर तुम्हाला जो इंडेक्स नंबर मिळेल तो क्वांटिटी इंडेक्स नंबर त्या ठिकाणी मिळेल. मेथड ऑफ कन्स्ट्रक्टिंग क्वांटिटी इंडेक्स नंबर्स, त्याच्यामध्ये अनवेटेड क्वांटिटी इंडेक्स नंबर, वेटेड क्वांटिटी इंडेक्स नंबर, सिंपल ॲग्रिगेटिव्ह मेथड, सिंपल ॲव्हरेज ऑफ क्वांटिटी रिलेटिव्ह मेथड, वेटेड ॲग्रिगेटिव्ह मेथड, वेटेड ॲव्हरेज ऑफ क्वांटिटी रिलेटिव्ह मेथड. आता ही मेथड आपल्या अभ्यासामध्ये नाही आहे. सो 1, 2, 3 म्हणजे अनवेटेडमध्ये 2 आणि वेटेडमध्ये 1 वेटेड ॲग्रिगेटिव्ह मेथड. या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता तुम्ही लक्षात ठेवा की आपण जे फॉर्म्युले पाहिलेले आहेत म्हणजे कोणकोणते फॉर्म्युले पाहिले. सगळ्यात पहिला सिंपल ॲग्रिगेटिव्ह मेथड, समेशन P1 डिवायडेड बाय समेशन P0 इंटू 100. त्याच्यावर आपल्याला क्वांटिटी इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करताना P इज रिप्लेसड बाय Q. त्यानंतर आपण सिंपल ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्ह 2. त्यानंतर लॅस्पारे, पास्चे आणि फिशर असे एकूण 5 फॉर्म्युले पाहिलेले आहेत. तर हे 5 जसे प्राइस इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट केले तसेच आपल्याला क्वांटिटी इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करता येऊ शकतात. त्यानंतर प्राइसेसचा पण स्वतंत्र विचार केला, क्वांटिटीचा पण स्वतंत्र विचार केला तर आपल्याला त्या त्या फिनॉमिननमधल्या चेंजेस लक्षात येतात. पण जर का समजा आपल्याला व्हॅल्यूचा विचार करायचा असेल तर इन टर्म्स ऑफ इकॉनॉमिक्स अँड कॉमर्स व्हॅल्यू म्हणजे इथं काय विचारात घेतलं जातं तर किती प्रमाणात वस्तू खरेदी केलेल्या आहेत, विकलेल्या आहेत, तयार केलेल्या आहेत आणि त्याची किंमत काय आहे. सो द होल इज कॉल्ड व्हॅल्यू म्हणजे प्राइसेस इंटू क्वांटिटीज इट इज व्हॅल्यूज. आता व्हॅल्यू इंडेक्स नंबर जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर व्हॅल्यू इंडेक्स नंबर इज द रेशो ऑफ द ॲग्रिगेट व्हॅल्यू ऑफ ए गिवन सेट ऑफ कमॉडिटीज इन द करंट पिरियड अँड इट्स ॲग्रिगेट व्हॅल्यू इन द चोजन बेस पिरियड. म्हणजे करंट इयरमध्ये जेवढी व्हॅल्यू होते दॅट इज समेशन P1 Q1 करंट इयर प्राइस करंट इयर क्वांटिटी divided by summation P0 Q0 base year price base year quantity. So it is the total value in the current year divided by total value in the base year into 100. That gives us the value index number. आता हा व्हॅल्यू इंडेक्स नंबर आपल्याला काय सांगतो तर इट गिव्स ॲव्हरेज पर्सेंटेज ऑफ चेंज in expenditure in current period with respect to base period. Okay, so value index number आपण या पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो. मग आता त्या सर्वांसाठी आपल्याला आवश्यक असतात ते म्हणजे प्राइस क्वांटिटी फॉर बोथ बेस पिरियड आणि करंट इयर. आणि त्या पद्धतीने आपण त्याच्या कॅल्क्युलेशन टेबल तयार करू शकतो आणि त्याच्यावरून आपल्याला व्हॅल्यू इंडेक्स नंबर
कॅल्क्युलेट करताय. आता हे जे इंडेक्स नंबर्स आपण कॅल्क्युलेट करतोय, आपण पाहिलं त्याच्यामधून आपल्याला बदल लक्षात येतो, पण याचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी केला जातो. हे जे युजेस ऑफ इंडेक्स नंबर्स आहेत, म्हणजे कोणकोणत्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने वापर केला जातो, त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण बघूया. दे आर युजफुल इन फोरकास्टिंग फ्युचर इकॉनॉमिक ट्रेंड्स. म्हणजे बाजारामध्ये कशा प्रकारचे ट्रेंड्स असतील, इकॉनॉमी अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या प्रकारचे ट्रेंड्स राहणार आहेत पुढच्या काळामध्ये, भविष्यामध्ये, याचा अंदाज घेण्यासाठी, फोरकास्ट करण्यासाठी इंडेक्स नंबर आपल्याला उपयोगी आहेत. इंडेक्स नंबर्स आर कॅपेबल ऑफ क्वांटिफाईंग कॉम्प्लेक्स सिच्युएशन्स. गुंतागुंतीच्या ज्या गोष्टी आहेत, गुंतागुंतीचे जे इव्हेंट्स आहेत, परिस्थितीज आहेत अशा प्रकारच्या, तर त्याचं काय केलं जातं, क्वांटिफाय केलं जातं. म्हणजे ते साधारणतः आकड्यामध्ये सांगितलं जाते. म्हणजे आता एखाद्याला विचारलं की आपण एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं की प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का, त्याचं उत्तर हो किंवा नाही असू शकतं. पण जर तो समजा असं म्हणाला की 60-70% सॉल्व्ह झालेला आहे, आता त्यानं त्याचं क्वांटिफिकेशन केलं त्या प्रॉब्लेमच्या उत्तराचं. तसं एखादी सिच्युएशन क्वांटिफाय करायची असेल तर इंडेक्स नंबर वापरले जातात. इंडेक्स नंबर्स आर यूज्ड इन द फील्ड ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स. त्याची आपण खूप चर्चा केलेलीच आहे. इंडेक्स नंबर्स हेल्प इन फॉर्म्युलेटिंग न्यू पॉलिसीज. आत्ता सध्या बाजारामध्ये इन्फ्लेशन जास्त प्रमाणात, महागाई निर्देशांक जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर आहे असं तुमच्या लक्षात येईलच. वेगवेगळ्या वस्तूंच्या किमती तुम्ही बघितल्या असेल तर. मग त्यासाठी एखादं नवीन धोरण ठरवताना शासनाला ह्याचा उपयोग होत असतो. इंडेक्स नंबर्स आर यूज्ड इन डिप्लेटिंग व्हेरियस व्हॅल्यूज. इन्फ्लेशन तसं डिप्लेशन असते, म्हणजे कंट्रोल करण्यासाठी. इंडेक्स नंबर्स ॲक्ट ॲज इकॉनॉमिक पॅरामीटर्स. जसं शरीराचं तापमान मोजायला आपण तापमापी वापरतो, थर्मोमीटर, तसं अर्थशास्त्रामधली परिस्थिती जाणून घ्यायची असेल, बॅरोमीटर म्हणजे दाब मोजण्याचं, वातावरणातला जो दाब आहे, प्रेशर मोजण्याचं जे यंत्र आहे त्याला बॅरोमीटर असं म्हटलं जातं. तर अर्थशास्त्रामध्ये जी परिस्थिती आहे त्याचा अंदाज घेण्यासाठी इंडेक्स नंबर्स वापरले जातात. दे आर यूज्ड टू कम्पेअर दी टोटल व्हेरिएशन्स इन द प्राइसेस और कमॉडिटीज, क्वांटिटीज ऑफ कमॉडिटीज. प्राइसेस किंवा क्वांटिटीजमधले जे बदल आहेत ते इंडेक्स नंबरने दाखवले जातात. ते मेजर द पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी. पैशाची क्रयशक्ती. कॉमर्स विद्यार्थ्यात तुम्ही क्रयशक्तीचा अर्थ तुमच्या लक्षात येत असेल, अर्थशास्त्रामध्ये तुम्ही त्याचा अभ्यास केलेला असेल तर ते पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी काय आहे, सध्या क्रयशक्ती काय आहे ते जाणून घेण्यासाठी इंडेक्स नंबरचा वापर केला जातो. इंडेक्स नंबर्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन आर यूज टू मेजर द चेंजेस इन द लेवल ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन. इंडस्ट्रियल प्रोडक्शन जे आहे, औद्योगिक उत्पादन, ह्याचे इंडेक्स नंबर सतत मॉनिटर करावे लागतात वेगवेगळ्या पॉलिसीज डिझाईन करण्यासाठी. इंडेक्स नंबर्स ऑफ इम्पोर्ट प्राइसेस अँड एक्सपोर्ट प्राइसेस आर यूज टू मेजर द चेंजेस इन द ट्रेड ऑफ इकॉनॉमी. तर आपल्याला माहीत आहे सर्वांना, इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट एक्झिम पॉलिसी ज्याला म्हटलं जातं, त्याच्यावरती ट्रेडचं जे व्हॉल्यूम आहे देशाच्या ते त्याच्यावरून कॅल्क्युलेट केलं जातं. ह्याच्यामध्ये खूप सारी जर तफावत असेल तर तुम्हाला जास्त प्रमाणात परकीय चलन मोजावं लागतं आणि ह्याच्यातलं जेवढी घट कमी होईल तेवढी देशांतर्गत पैशाचा मोठ्या प्रमाणावर चालू होतो. तर हे अर्थशास्त्रामध्ये तुम्ही अभ्यास केलेला आहे, तर त्यासाठी इंडेक्स नंबरचा वापर आपल्याला करावा लागतो. तर अशा पद्धतीने आपण इंडेक्स नंबर्सची चर्चा केलेली आहे. आज या ठिकाणी आपण थांबूया.
पण हाच टॉपिक मी पुढच्या आठवड्यातसुद्धा कंटिन्यू करणार आहे. वी विल सॉल्व फ्यू न्यूमेरिकल एक्झाम्पल्स अँड ऑल्सो विल सी फ्यू ऑफ द ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स की याच्यावरती तुमची परीक्षा होत असते. ओके, सो वी स्टॉप हिअर. थँक्यू.